पद्मशाली ज्ञाती समाजाचे माजी अध्यक्ष, माजी महापौर, जुना विडी घरकुलचे भाग्यविधाता स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या 61व्या जयंतीनिमित्त पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने कर्णिक नगर येथील असलेल्या अंध अपंग दिव्यांगांना स्नेहभोजन माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। याप्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, उपाध्यक्ष महाकाली येंदी, सचिव संतोष सोमा, अशोक इंदापुरे, श्रीनिवास गड्डम, उमेश मामडल, रायमल्लू कमटम, मॅडम पंतुलू, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, राम गड्डम, पद्मशाली युवक संघटनेचे माजी अध्यक्ष प्रथमेश कन्ना, राकेश पुंजाल, साईराम बिर्रू, पदाधिकारी गोविंद चिंता, सूर्यकांत जिंदम, रवींद्र गड्डम, नागेश दासरी, प्रवीण बत्तूल, पद्मशाली युवक संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोमडाल, सचिव विजय नीली, उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्यामाडम, विश्वास गज्जम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जोरात म्हटलं। आज स्वर्गीय कैलासवासी महेश अण्णा कोठे यांच्या 61व्या जन्मोत्सव जयंतीनिमित्त पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा अंध अपंग पुनर्वसन केंद्रामध्ये आणि आज या अपंगांसाठी स्नेहभोजनाचा आयोजन करण्यात आलेलं आहे। यासाठी आमच्या पद्मशाली संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी आज सगळ्याची उपस्थितीमध्ये कार्यक्रम झालेला आहे आणि संस्थेने आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो।